अमरावती पुलिस आयुक्तालय अंतर्गत वलगांव, नांदगांव पेठ और भातकुली पुलिस थानों में कार्यरत अधिकारियों और कर्मियों के मकान किराया भत्ते में लगभग 4,500 से 5,000 रुपए की कटौती की गई है। इस फैसले से पुलिस कर्मियों का मासिक बजट, खासकर पुलिस कर्मियों की पत्नियों का घरेलू खर्च बिगड़ गया है। पुलिस आयुक्तालय के अन्य थानों में कार्यरत पुलिस कर्मियों को पूरा मकान किराया भत्ता दिया जा रहा है, लेकिन इन 3 थानों के कर्मचारियों को तुलनात्मक रूप से कम भत्ता मिल रहा है, जिससे असमानता की स्थिति बनी है। इन क्षेत्रों के मकान का किराया और रहने का खर्च अधिक होने, जबकि भत्ते में कटौती से कर्मचारियों पर आर्थिक बोझ बढ़ गया है। इसके अलावा इन तीनों थानों के क्षेत्र में अन्य बुनियादी सुविधाओं की कमी है। इसी वजह से यहाँ बदली होने वाले अधिकारी और कर्मचारी ज्वाइन करने से कतराते हैं, जिससे कार्यक्षमता पर भी असर पड़ रहा है। वलगांव, नांदगांव पेठ और भातकुली थाने में कार्यरत पुलिस कर्मियों की पत्नियों के संगठन ने सीधे राज्य के गृह मंत्री को ज्ञापन देकर सभी थानों की तरह समान मकान किराया भत्ता देने और आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराने की मांग की है। पुलिस परिवार ने अपेक्षा जताई है कि गृह मंत्री इस पर सकारात्मक भूमिका लेकर जल्द समाधान निकाले। माझे मिस्टर वलगाव पोलीस स्टेशन येथे 2 वर्ष कार्यरत आहे, परंतु त्यांना तिथे घरभाडे भत्ता कमी मिळतो आणि वलगाव पोलीस स्टेशन हे शहरी विभागामध्ये येते, परंतु त्यांना घरभाडे भत्ता हा ग्रामीण विभागाचा लागू झालेला आहे। त्यामुळे आम्हाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागते आणि तसंच वलगावचं अंतर जास्त असल्यामुळे त्यांना जाण्या-येण्याचा खर्च पेट्रोलचा आम्हाला जावा लागतो आणि त्याचप्रमाणे त्यांना घरी म्हणजे वेळ मिळत नाही, कारण ते सकाळी लवकर जातात आणि रात्री यायला उशीर होतो। त्यामुळे घरची सगळी जबाबदारी आम्हाला सांभाळावी लागते। तर माननीय गृहमंत्री साहेबांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या समस्येचं निराकरण करावं। माझे पती गेल्या 3 वर्षापासून वलगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे। वलगाव पोलीस स्टेशन हे अमरावती शहरामध्ये येत असून सुद्धा त्यांना घरभाडे भत्ता हा ग्रामीण विभागाचा मिळतो। त्यामुळे आम्हाला भरपूर समस्यांना सामोरे जावं लागते आणि आर्थिक अडचणीमध्ये आम्हाला खूप त्रास होतो। त्यामुळे आम्हाला शिक्षणाचा खर्च आहे, घर खर्च आहे, यामध्ये आम्हाला खूप त्रास होतो। त्यामुळे आम्हाला जर निवासस्थान त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले वलगाव पोलीस स्टेशन येथे, तर आम्हाला यांचा जाण्या-येण्याचा पेट्रोलिंगचा खर्च आहे तो वाचू शकतो। आणि त्यामुळे आदरणीय गृहमंत्री साहेबांना माझी ही विनंती आहे की त्यांनी आमच्या या एक पोलीस पत्नी या नात्याने मी त्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या या अडचणींवर तातडीने निर्णय घ्यावा।